नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. काँग्रेस नेत्यांच्या 7 आमदारांवर कारवाई केल्यास त्या आमदारांवर अन्याय होईल. या कारवाईबरोबरच ज्यांनी मागील विधान परिषदेत निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला त्या आमदारांवरही कारवाई होणार का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो आहोत त्याच्यामध्ये. आणि आगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत, अशी परिस्थिती आहे. साहेब, आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीत तर कोणतीतून उभं राहायचं, मतं घ्यायची आणि परत पक्ष बदलायचा, असं फार तर एखादा दुसरा हा होत असतो. उरलेले माझ्या अंदाज सगळे आहेत, त्याच्यामुळे 1-2 फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत. जाताना त्यांनी माझी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं की हे असोसिएशन आहे, हे काही जबरदस्ती नामक नाही. तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं, ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काडीमोड होते. महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फॉर्म्युला ठरला 99-99-99. मला काय माहीत नाही आहे, सॉरी. मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे त्यांनी असं मनोज जरांगेने 288 जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी धरतोय. साहेब, ओबीसी आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही काढत आहात सध्या, आरक्षण यात्रा, मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या, गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं. आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे. त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी कोणावरती कॉमेंट्स करत नसतो. थँक्यू बाबा. हां, कोण इम्तियाज दिली? थँक्यू व्हेरी मच. विशालगडाचा वाद सध्या सुरू आहे. ते विशालगडावर काय, म्हणजे कुठे चाललंय हा महाराष्ट्र? कुठं चाललं आहे? काँग्रेसला विचारा, शिवसेनेला, उबाटा सेनेला विचारा, त्याच्यानंतर असं NCPला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललं आहे. लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे. आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत, असं लक्ष्मी नाट्य मानतो. थँक्यू. काढावी सगळ्यांनी, स्वागत आहे. साहेब, काँग्रेस 7 आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या 7 आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल, मी असं म्हणतो आहे. चंद्रकांत हंडोरेंना ज्यांनी पाडलं त्यांची ही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत. त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का, की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनोवाद हा बाहेर येईल? हा महत्त्वाचा भाग आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.